Hello, I am Shaurya and this is my new home and this is made by Atharchi Designs and More Kaka. I would like to express a heartfelt thank you to Atharchi Designs, More Kaka and the team. So, now let's explore our whole home. Let's start with the TV unit. This is our whole TV unit. And we are going to keep our artifacts here. Look at this family and look at these astronauts which I like too much. And here there is a plant. And here we have the key holder. And here we have some storage. We have 2 drawers and one place to keep our storage. So, like you can look at our niche. It is too nice. We have kept many artifacts over here. It looks really interesting, doesn't it? बघूया आपलं विठ्ठल रुक्मिणी. तर मग तुम्ही बघू शकता ते किती चांगलं आहे आणि आपल्या घराचं हे मेन अट्रॅक्शन आहे. आणि जेव्हा कोणी येतं घरात किंवा आम्ही स्वतः उठतो झोपेतून तेव्हा आमच्या मनात येतं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आता हा आहे आपला देवारा प्लस क्रॉकरी युनिट. आता आपण बघू शकतो आम्ही असा सुंदरसा ग्लोब ठेवला आहे आणि इकडे आम्ही मराठी महिन्यांचं कॅलेंडर पण ठेवलं आहे. इकडे आम्ही जॅकवार पण ठेवलं आहे आणि इकडे खाली स्टोरेज आहे आणि एक फ्लावर्स आहेत. मग आपण वरती बघू शकतो की इकडे डायनासॉर आहे, फिश आहे आणि वरती क्रॉकरीज आहेत. आणि आम्ही असं सुंदरसं बनवलं आहे. आता हा आपण बघू शकता आपला देवार आहे. इकडे आपण गणपतीचं स्तोत्र पण केलं आहे आणि इकडे खाली आपल्या सगळ्या स्टोरेज आहे. आणि आपण बघू शकता ही आपली सुंदर स्वामींची मूर्ती आहे आणि खाली अशा छोट्या मूर्त्या ठेवल्या. आपण बघू शकतात की आपला देवारा किती भारी आहे. आणि आम्ही या स्वामींच्या मूर्तींचे पाया पडतो शाळेत जाण्याच्या आधी, मगच आम्ही शाळेला जातो. Hi everyone, my name is Arya. I am Shaurya's brother and I am very happy to see such a beautiful house. I am really surprised to see such a beautiful house made by More Kaka. I really appreciate their work. So let's go at a secret and cozy bedroom. आता आपण बघू शकतो की आपला बेडरूम आहे आणि इथे आम्ही खूप काय काय केलं आहे. मला सगळ्यात हे आवडलं आहे. इथे आम्ही आमचे खूप पुस्तक ठेवले. आपण बघू शकतो आमचे नॉन अकॅडमिक बुक्स जे आम्ही इथे ठेवलेत. आणि इथे आम्ही स्टडी टेबल बनवलाय. इथे आम्ही असे आर्टिकल्स ठेवायला बनवलाय, तुम्ही बघू शकता. आणि एक पेन्सिल होल्डर. आणि आम्ही इथे पण आमचे ट्रॉफीज ठेवले जे आम्हाला शाळेतून भेटले. आणि इथं आपण स्टडी टेबल बघू शकतो. इथे आपण बसून स्टडी करू शकतो. आणि इथे आम्ही आपण इथे स्टोरेज पण केलंय आणि इथे आम्ही बेड पण बनवलाय. हा स्टेप बेड आहे, हा जो आपण बेडरूम मध्ये बनवलाय.
तर इथे आपण बघू शकतो, इथे पण स्टोरेज आहे आणि हा आपण असा उघडला तर याच्या आतमध्ये पण स्टोरेज आहे. आणि मग आपण आता हे बघूया हे कसं आहे. तर हे बघा आपण हे असं बनवलंय आणि हे असं आपण आपले रोजचे असे कपडे ठेवायला असं बाहेर काढून ते आपण हँग करू शकतो हे कपडे. आणि हे परत असं आतमध्ये हे करू शकतो. आणि आम्ही इथे खूप स्टोरेज केलंय, वरतून स्टोरेज आहे, खालून स्टोरेज केलंय. आणि सगळ्यात ब्युटिफुल तर हा वॉलपेपर आहे. हा वॉलपेपर जो आम्ही बेडच्या मागे लावलाय हा खूप छान दिसतो हा वॉलपेपर. आणि इथे आम्ही सगळं स्लॅब बनवलं. आम्ही ड्रेसिंग टेबल रूम पण बनवलं, ड्रेसिंग टेबल पण बनवलं. इथे आपण बघू शकतो ह्याला ड्रॉर्स आहे आणि हा मिरर आपण असा ओपन पण करू शकतो. हे बघा. तर आपण आज या 1 BHK आहे आणि आपण इथे बेडरूममध्ये म्हणजे क्लायंटला खूप स्टोरेज हवं होतं आणि त्याचबरोबर 6x6चा बेडसुद्धा इथे बसला पाहिजे होता. तर त्या पद्धतीने इथे आपण स्टेप बेड बनवायचा प्रयत्न केला आणि स्टेप बेड बनवला आहे की जेणेकरून आपल्याला स्टेपनी वरती जाता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथेच आपण एक वॉर्डरोबसुद्धा क्रिएट केला आहे. हा वॉर्डरोब आहे दुसरी आणि त्यामध्ये आपण आपले रेग्युलर जे कपडे असतात हँगिंग करायचे ते सुद्धा आपण आतमध्ये हे कन्सील केलं. त्याच्यामध्ये हा पूर्ण आपल्याला वॉर्डरोब मिळून जाईल. तर तुम्ही आपलं घर डिझाईन करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की जेणेकरून स्टोरेज सुद्धा मिळेल आणि त्या पद्धतीने आपल्याला बेड एरिया सुद्धा चांगला वापरता येईल. आणि तसंच इथे सुद्धा आपण वॉर्डरोब देण्याचा प्रयत्न केला. वॉर्डरोब करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण असे ड्रॉवर क्रिएट करायचे की जेणेकरून आपले कपडे बाहेर होणार नाहीत किंवा मेसी होणार नाहीत आणि ते व्यवस्थित आतमध्ये अरेंज करता येतील या पद्धतीने. हा पूर्ण एक वॉर्डरोब आपल्याला इथे सुद्धा मिळून जाईल. त्याच पद्धतीने आपण इथे काय केलंय की आता हे सर्व असताना इथे स्टडी टेबलची पण रिक्वायरमेंट होती. त्यानुसार आपण इथे स्टडी टेबल विथ स्टोरेज असं प्रोव्हिजन केलेलं आहे. तुम्ही इथे बघताय तर म्हणजे ही सर्व पुस्तकं म्हणजे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्या मुलांचीच आहेत. आणि इथे फोल्डिंग टेबल आपण दिलेलं आहे म्हणजे इथे बसून सुद्धा अभ्यास करता येईल. तर तुम्ही सुद्धा तुमचं घर डिझाईन करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने ते डिझाईन करा की जेणेकरून ते खूप सुंदर सुद्धा दिसेल आणि आपल्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील आणि ते घर म्हणजे असं खूप आपण म्हणतो ना की जे कंजेस्टेड दिसणार नाही आणि खूप मोठं दिसेल याचा सुद्धा विचार आपण करावा.
मी डॉक्टर सुरेश साबळे. आज मी माझ्या घराच्या इंटेरियरबद्दल बोलणार आहे. ही प्रॉपर्टी आपली वैभव लक्ष्मी बिल्डर सेंट्रल पार्क विक्रोळी इथे लोकेटेड आहे आणि ह्या प्रॉपर्टीचं जे इंटेरियर डिझायनर केलं आहे ते विकास मोरे यांनी केलेलं आहे. तर बेसिकली या इंटेरियरबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये जर स्पेस सेविंग, स्पेस युटिलायझेशन आणि कॉम्पॅक्ट डिझाईन याचा जर विचार करायचा असेल तर हे याचं एकदम उत्तम उदाहरण आहे. जसं आम्ही हे विठ्ठल रुक्मिणीचं युनिट याचा एक्सपेरिमेंट केला आहे, हे सगळ्यात आमच्या मेन घराचं एक अट्रॅक्शन आहे. आणि ओव्हरऑल जेव्हा इनिशियली आम्ही भरपूर साऱ्या आयडियाज ठेवल्या होत्या विकास मोरे साहेबांसमोर आणि त्या एक्झिक्यूट कसा करायचा तो खूप मोठा प्रश्न होता. कारण आम्हाला स्टोरेज पण पाहिजे होतं, आम्हाला युनिट्स पण पाहिजे होते, त्यांच्यासाठी पण अगेन स्टडी रूम पण पाहिजे होता, स्टेट बेड पण पाहिजे होता. एवढं सगळं एक्झिक्यूट करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. पण तरी ते मोरे साहेबांनी त्याला एक्झिक्यूट करून चांगल्या प्रकारे त्याला लुक अँड फील आणून दिलं. जेवढी पण लोकांनी व्हिजिट केलं आम्हाला आत्तापर्यंत तर तेवढ्या सगळ्या लोकांनी खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट दिलेल्या आहे. तर मी नक्कीच सांगेल की फ्युचरमध्ये जर तुम्ही इंटेरियरचा विचार करत असाल तर नक्कीच विकास मोरे साहेबांवरती विश्वास ठेवू शकता आणि त्यांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी जया साबळे. जसं आत्ताच तुम्ही ऐकलं की ज्या आयडियाज आम्ही दादांना दिल्या होत्या, कोरे दादांना, त्यांनी त्यापेक्षाही सुंदर असं घर आम्हाला बनवून दिलं आहे. आम्ही खूप सारे आधी व्हिडिओज बघितले होते इंटेरियरचे. आम्ही नेहमी विचार करायचो की आमचंही घर असंच दिसलं पाहिजे. पण जेव्हा त्यांनी हे सगळ्या गोष्टी, सगळ्या आयडियाज एक्झिक्यूट करून असं सुंदर घर बनवून दिले की आमच्या घरी कोणी येतं की आम्हाला विचारतं की अरे तुमचं इंटेरियर कोणी बनवलं. आणि बऱ्याचशा गोष्टी, जसं आमचं स्विच युनिट आहे तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला असं काही बनवता येईल का, तर त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की हो मी नक्की बनवेल. त्यानंतर आम्हाला फ्रीजचं ते पार्टिशनचं युनिट होतं, त्यांना मी सांगितलं हे पण पॉसिबल आहे का, तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याप्रकारे आम्ही ज्या आयडियाज दिल्या त्याच्यापेक्षाही सुंदर एक्झिक्युशन करून गोष्टी बनवून दिल्या. आणि खरंच जर तुम्हाला हे असं 1 BHKच्या रूममध्ये खूप स्पेस सेव्हिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अथारची डिझाईन, त्यांचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर, तुम्ही ते बघू शकता. आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा त्यांना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला नक्कीच खूप सुंदर असं जसं आम्ही इमॅजिन केलं होतं त्यापेक्षाही जसं सुंदर एक्झिक्युशन झालेलं आहे तसं तुम्हालाही मिळेल. आणि थँक्यू दादांना आणि बेस्ट ऑफ लक त्यांच्या फ्युचरसाठी आणि असेच खूप सारे क्लायंट्स त्यांना मिळो आणि थँक्यू सो मच.